नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळीव इतिहास. आजचा आपला विषय आहे भारतातील सफरचंदाचे जनक हे अमेरिकन माणूस आहे. हा विषय अतिशय नवीन आपल्यासाठी आणि वेगळ्या पद्धतीचा, त्यामुळं थोडा वेळ आपल्यासोबत राहा आणि पाहत राहा गाळीव इतिहास. जे नवीन असतील त्यांनी पटकन सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नवीन व्हिडिओ आपल्याला लगेच मिळतात. बघतो जुनी काही मंडळी माझे मित्र आहेत ते म्हणतात आम्हाला दिसत नाहीये. त्याच्याकरता खालचं एक सबस्क्राईब सर्च बटन असतं, ते दाबावं लागतं, म्हणजे दुसरे व्हिडिओ ऑटोमॅटिक तुम्हाला पाहायला मिळतात. सूचना आपल्या द्या, आपलं मत मांडा, लाईक करा, शेअर सुद्धा करा आवडल्यानंतर. तर हा काय नेमका प्रकार आहे की अमेरिकन माणसानं भारतामध्ये सफरचंदाची क्रांती केली, सफरचंदाचे जनक म्हटलेलं आहे, याचे काय कारण आहे? तर हा विषय अतिशय थोड्या वेळामध्ये आपल्यासमोर या ठिकाणी मांडत असताना, स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये साधारणतः 1904 साली अमेरिकन उद्योगपतीच्या घरी जन्मलेला, त्यांचं नाव होतं सॅम्युएल स्टोक. हा सॅम्युएल स्टोक जे होते, उद्योगपती वडील असले तरी सुद्धा त्यांना धर्माप्रती आवड. साहजिकच आहे, अमेरिकेमध्ये ख्रिश्चन धर्म मोठ्या प्रमाणावर आहे, तर ह्या धर्माचा प्रसार करावा म्हणून त्यानं या धर्मगुरू म्हणून आपल्या कामकाजाला सुरुवात केली. आणि अशा वेळेला ख्रिश्चन धर्मामध्ये जी पद्धत असायची की कुठेतरी जावं, तिथं सेवा करावी आणि त्याच्याच बरोबर धर्मप्रसार करावा, आणि म्हणून त्यानं आपल्या सहकार्याच्या मदतीने 1904 साली वयाच्या 22व्या वर्षी भारताची वाट धरली. तो भारतामध्ये आला आणि काही दिवस मुंबई वगैरे भागामध्ये राहिल्यानंतर त्याला इथलं वातावरण म्हणजेच थंड हवेचा प्रदेश पाहिजे होता, आणि म्हणून सॅम्युएल स्टोक्स हे हिमाचल प्रदेशमध्ये गेले. शिमलाजवळ असणाऱ्या कोटगड या ठिकाणी एक कुष्ठधाम होता. कुष्ठरोग्यांची सेवा करण्याकरता या ख्रिश्चन धर्माची बरीच लोक बरीच भागामध्ये झटलेले आहेत. तशाच नुसार हे सॅम्युएल स्टोक सुद्धा या कोटगडमध्ये गेले. शिमल्यापासून 75-80 किलोमीटर असणारं हे गाव, 6000 फूट उंचीवर, 8 ते 10 अंश सेल्सिअस वातावरण, त्यांना सूट झालं तिथलं वातावरण. पाहता पाहता ते सेवा करायला लागले. वेगवेगळ्या भागामध्ये त्यांचे दौरे सुरू झाले. दरम्यानच्या कालखंडामध्ये 1910 साली या भारतामध्ये प्लेगची भयंकर अशा प्रकारची साथ आली होती, आणि या साथीमध्ये घरच्या घर की गावच्या गावं परागंदा झाली, बाहेर जाऊन राहायला लागली. आणि हे होत असताना त्यांनी पाहिलं की आपला जो धर्म आहे, ख्रिश्चन धर्म, आपण सेवा करतोय, आपण असणाऱ्या येशूला मानतोय, आणि अशा वेळेला की आपण लोकांना वाचवू शकत नाही, आणि जी लोक आहेत ती लोक सुद्धा आता निघून गेले, याला जगण्यात अर्थ काय, हे नेमकं काय प्रकार आहे? आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दिसलं की एका मंदिरामध्ये एक पंडित सालियाराम नावाचा एक माणूस आहे. त्याला घरानं सोडलं, गावानं सोडलं, मात्र त्यानं मंदिर सोडलं नाही. आणि हे करत असताना जे कुष्ठधाम रोगी असतील किंवा त्यातल्या त्यात प्लेगची रोगी असतील, यांना त्यानं धीर देण्याचं काम केलं, औषध देण्याचं काम केलं, त्यांचा अंत्यविधी करण्याचं काम केलं. त्यांच्या लक्षात आलं की आपली लोक सोडून गेलेत, मात्र याला लोकांनी सोडलं तरी त्यानं आपला धर्म सोडला नाही, आपली सेवा सोडली नाही. आणि मग सालियारामना त्याने विचारलं की हा नेमका काय प्रकार आहे, तू नेमकं हे का करतोय? त्याने सांगितलं की आमच्या इथं निष्काम सेवा आहे, हे देवावर विश्वास ठेवून, धर्मावर विश्वास ठेवून मी काम करतोय. हीच आमची या असणाऱ्या सनातनची किंवा हिंदूची शिकवण आहे. आणि त्यामुळं त्यांच्या मनामध्ये हिंदू धर्माविषयी, सनातन धर्माविषयी एक जागृती निर्माण व्हायला सुरुवात झाली. सत्यार्थ प्रकाश म्हणजेच आर्य समाजाकडे ते ओढले गेले, आणि त्यामुळं हळूहळू करून ते या धर्माकडे आकर्षित झाले. एवढंच नाही तर शेवटी त्यांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग केला आणि हिंदू धर्म, सनातन धर्म त्या ठिकाणी स्वीकारला. स्वतःचं नाव बदललं, सत्यानंद, आणि त्यांची जी पत्नी होत्या त्या सुद्धा ख्रिश्चन होत्या, बेंजामिन. तर त्या इग्निश बेंजामिन, त्यांचंही नाव त्यांनी बदललं आणि त्यांचं नाव प्रियादेवी ठेवलं. आणि या जोडप्याचा हिंदू पद्धतीनं आता व्यवस्थितपणे प्रपंच सुरू झाला. म्हणजे आपण एका बाजूला पाहू शकतो की ख्रिश्चन धर्म इथं लोकांना वाढवण्यासाठी, लोकांना स्वीकारणावा म्हणून या ठिकाणी आले, मात्र त्यांनी स्वतः हिंदू धर्म स्वीकारला आणि सत्यानंद नाव ठेवलं. आता इथंच राहण्याचं त्यांनी निश्चित केलं, म्हणून कोटगडमध्ये छान अशा प्रकारचे त्यांनी मंदिर तर बांधलंच एक,
मात्र त्याच्याचबरोबर एक छान अशा प्रकारचं आलिशान घर बांधलं. त्यांना 7 मुलं झाली. या मुलांची नावं सुद्धा ताराचंद वगैरे आपल्या या हिंदू पद्धतीने ठेवली. आणि हे करत असतानाच त्यांना वाटलं की आता आपण या भागामध्ये आपण समरस व्हायचं आहे. आणि म्हणून त्यांनी पूर्णपणे खादी जो काय पोशाख होता तो पोशाख आता या ठिकाणी स्वीकारलेला आहे. हे होत असताना आता इथं जो हिमाचल प्रदेश आहे, सिमलाचा भाग आहे, तिथं चहाची शेती होत होती. त्यांना वाटलं की अमेरिकेतलं वातावरण इथलं वातावरण सारखं आहे, थंडी सारखी आहे. आणि म्हणून ज्यावेळेस ते 1914ला अमेरिकेला गेले, अमेरिकेतून त्यांनी तिथून रेड डेलिशियस नावाचं पहिलं रोपटं सफरचंदाचं इथं आणलं, ते लावलं, त्याच्या बिया काढून सर्वत्र लावल्या. त्याला यशस्वी प्रयोग झाला. त्या जातीचं नाव होतं रेड डेलिशियस. मग त्याच्या बिया करून लोकांना वाटायला सुरुवात केली आणि पाहता पाहता चहाचे मेळे जाऊन हा सिमला परिसर किंवा हिमाचल जो प्रदेश होता हा या सफरचंदामध्ये अग्रेसर व्हायला लागला, उत्पन्न मिळायला लागलं, लोकांना रोजगार मिळायला लागला. मग त्याच्याच बरोबर हे जे असणारे सॅम्युअल किंवा सत्यानंद ज्याला पण म्हणता येईल, गांधीजींचे अनुयायी झाले. गांधीजींच्या प्रत्येक असणाऱ्या आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला. एवढंच नाही तर ज्यावेळेला चले जाव असेल किंवा स्वातंत्र्याचा नारा द्यायला सुरुवात केली, त्यांना अटक झाली. लाहोरच्या तुरुंगामध्ये 6 महिन्याची शिक्षा सुद्धा त्यांनी भोगलेली आहे. त्यामुळं सॅम्युअल जे होते किंवा सत्यानंद स्टोक्स हे भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणारे पहिले अमेरिकन ठरले. आणि त्याच्यासोबतच त्यांनी आता पूर्णपणे भारतात या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला. मात्र सोबत जात असतानाच त्यांनी या असणाऱ्या सफरचंदावर मोठं लक्ष दिलं. आणि म्हणून आज आपण जर पाहिलं असेल, भारतामध्ये सर्वात मोठी उत्पादक देश म्हणून किंवा राज्य म्हणून किंवा उत्पादन जर आपण पाहिलं सफरचंदाचं तर ते हिमाचल प्रदेश आहे. 6 ते 8 लाख मेट्रिक टनाचं उत्पादन आहे. जवळपास 1.5 लाख हेक्टरवर आज सफरचंदाची शेती केली जाते. 2 ते 3 हजार करोड रुपयाचा व्यवसाय या सफरचंदावर चालतो. त्याला तिथली जनता विसरलेली नाही. आज सुद्धा त्यांचं नाव घेतलं तर त्यांचे चिरंजीव हे पुढं या असणाऱ्या लालचंद 1972ला हिमाचल प्रदेशचे आमदार झाले. आणि त्यांच्या जी सून होत्या विद्या स्टोक्स या सलग 8 वेळेला आमदार तर झाल्याच, मात्र हिमाचल प्रदेशच्या तिथल्या एक मंत्री सुद्धा झालेत. आणि त्याच्याच बरोबर ऑल इंडिया हॉकी असोसिएशनच्या त्या अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळं आज बाजारात गेल्यानंतर जर तुम्हाला एखादा व्यापारी फळाचा विक्रेता सांगतोय डिलक्शन सफरचंद घ्या, डिलक्शन घ्या, तर तो डिलक्शन नाही आहे, तो रेड डेलिशियस सफरचंद आहे. तर त्याचं मूळ जे असेल या अमेरिकन असणाऱ्या ख्रिश्चन मशनरीच्या हातामध्ये होतं. त्यामुळं एक कोण कशा प्रकारे क्रांती करत आहे, गाळीव इतिहासमध्ये हा गाळीव अशा प्रकारचा विषय आपल्या पुढे घेतला. हा विषय आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा. आणि पुन्हा एकदा जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.